रामकृष्ण हरी. जगतपालक जनार्दन भगवान श्री पंढरराय यांना वंदन करून या रेलला सुरुवात करूया. देह हा पंचतत्वांनी भरलेला आहे आणि ह्या निमित्तानं ह्या देवावर इतकं प्रेम करतात, कारण या देहानंच जगाचा मालक असणारा भगवान परमात्मा यांना पाहता येतं आणि याच देहानं यमाचा किंकर होतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये संस्कृती कुठली मिळली ह्याच्यावर इफेक्ट होतो. संस्कार महत्त्वाचे आहेत. जोपर्यंत संस्कार मिळत नाही तोपर्यंत माणूस भरकटला जातो आणि त्याचं पूर्वजन्मेचं संचित चांगलं असेल तो त्याला गुण आठवतात, आपण कुठंतरी चुकतो असं त्याला भास होतो. आणि दुष्कर्माचे आपलं मागच्या जन्मीचं दुष्कर्माचं जर फळचं वाईट असेल त्याला आठवत बी नाही आणि आठवण्याची इच्छा बी असे होत नाही, कारण त्याला कुठलीही गोष्ट चांगली सांगितल्यावर पटत नाही आणि सांगण्याची जी आहे ऐकून घ्यायची वृत्ती नाही आणि यामध्येच फार घोटाळा होतो. अर्थात भगवंताचा विचार हे पटायला मागच्या जन्मीचं संचित लागतं, यामध्ये फार घोटाळा आहे. उत्साह होतो आणि त्यामध्ये भगवान परमात्म्याच्या कार्यामध्ये असं वाटतं खरोखर आपण यामध्येच आनंदामध्ये गाऊन आतुपडे आपली छंदे या न्यायाप्रमाणे हा जो आनंद आहे परमानंद आहे आपण उत्साहात साजरा करतो वर्षानुवर्ष. उत्साहाला जे नाव आहेत यात्रा जत्रा. यात्रा म्हणजे भगवान परमात्म्याचे त्या ठिकाणी उत्साह आला आणि जे भगवंताकडे येतात त्याला यात्रा असे म्हणतात. आणि जत्रा भगवंताच्या नावावर जी काही तमोगुणी आहार याचा उत्साह असतो त्याला जत्रा म्हणतात आणि जत्रेमध्ये सात्विकगुणी आहार असतो, यात्रामध्ये तमोगुणी आहार. आणि त्यामुळेच आहारामध्ये फरक आहे. विचारामध्ये जरी फरक असला यामध्ये दुमत आहे. आणि जोपर्यंत भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही कसंही करा, सेवा करा, ती मला मिळते, परंतु जो ज्याचा अर्थ सात्विक आहे, ज्याचे विचार सत्वगुणी आहेत, ज्याचे प्रति सत्वगुणी आहे, असे लोक मला
मिळतात. आणि ज्याचे विचार तमोगुणी आहेत, रजगुणी आहेत, आचारही तसंच आहे, ते व्यक्ती यमाला मिळतात. आणि कर्माचं फळ फेडण्याऐवजी पुढं तसंच राहतं. अर्थात जो व्यक्ती स्वतः भगवंताच्या कार्यापासून दूर जातो आणि अशी व्यक्ती वेगळ्या, भगवान म्हणतात, वेगळंच येऊन जाऊन मिळते. आणि म्हणून जे साधू संत विचार देतात, त्यांचे विचार भरभक्कम असतात आणि विचारामध्ये दुमत नसतं, भेदभाव नसतो. ते विचार अंतःकरणाचे असतात, म्हणून ते विचार आजरामर राहतात. विचार घेत असताना माणसाला असं वाटतं की हा विचार महत्त्वाचा आहे. आणि ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये जो प्रसंग आहे, तो प्रसंग आल्यानंतर त्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये कोणतरी व्यक्ती चांगलं विचार देत होते आणि म्हणून आपण ऐकलं नाही, म्हणून आपण कुठंतरी फसलो आहोत, फसणार आहोत. त्याला स्वतःचं मन सांगतं. कारण त्याच्या विचारामध्ये दरी निर्माण होते. त्याला कुठंतरी आपण फार मोठ्या संकटाला जाऊन मिळण्यासारखं त्याला शेवट भास होतो. ही परंपरा आहे. ज्यावेळेस आपण कुठल्या तरी तीर्थक्षेत्रामध्ये जाऊ, जो आपला मनातला गुणधर्म आहे, तो मनातला गुणधर्म ज्यावेळेस आपण संकल्प सोडत नाही आणि त्यावेळेस आपला जो हेतू आहे पुण्याचा, तो पुण्य प्राप्त होत नाही. कारण कुठली गोष्ट आचरणात असताना आचरण शुद्ध पाहिजे, कृती शुद्ध पाहिजे. आणि सात्विक विचाराचं पाऊल आपल्या समाजावर जोपर्यंत पडत नाहीत, तोपर्यंत समाज आपल्या शब्दाला मान देत नाही. हे तितकंच खरं आहे. विचारामध्ये भिन्नता, आहारामध्ये भिन्नता असू शकते. त्यामुळे प्रत्येकाचे विचार अलग असू शकतात आणि त्या विचारानं माणूस वावरला जातो आणि त्याप्रमाणे तो आपले दैवत निवडतो. प्रत्येक देवतांना अधिकार आहे, त्याप्रमाणे माणूस त्या ठिकाणी खेचला जातो. ज्यावेळेस त्याची ह्या इहलोकातून सुटका होऊन परलोकात जातो, त्याचं पूर्ण रेकॉर्ड तपासतात आणि ह्याच्याकडे किती पट असणारा पुण्यसाठा आहे तर तिकडे त्याला पाठवतात. शास्त्रसुद्धा पुरावा आहे. आणि जे भाग्यवंत आहेत ते भगवंताच्या नामाला सोडत नाहीत. भगवंताचं नाव घेत असताना ते आपला विचार, आचार आणि मती आणि गती हे सात्विकच ठेवतात.
म्हणून त्यांचं जीवन सफलदायक ठरतं आणि विश्वाला जाऊन मिळतात. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु.